अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला। त्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी तिच्या मृतदेहाला जाळून टाकले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना सोमवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात पतीसह त्यांच्या भावाविरोधात खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे। भाग्यश्री बसवराज कोळी वय 27 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी पती बसवराज आडव्याप्पा कोळी यांच्या विरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन आडव्याप्पा कोळी व शिवानंद आडव्याप्पा कोळी सर्व राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे। या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बसवराज कोळी यांचे लोणी तालुका इंडी येथील मामा गोविंद शिरप्पा कोळी यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी 2014 मध्ये लग्न झाले। त्यांना आदित्य व अमृता ही 2 मुले झाली। तेलगावच्या कोळी यांनी काही वर्षापूर्वी निंबर्गी येथे शेती घेतली। सर्व कुटुंबीय शेतात राहण्यास होते। तेलगाव येथे बसवराज कोळी या मोटारसायकल दुरुस्तीचे काम करून शेतात परत जायचं तेव्हा पत्नी सतत फोनवरती कोणाला तरी बोलत असल्याने त्याला संशय येऊ लागला। तेव्हा पाळत ठेवून बसवराजने याचा छडा लावला। निंबर्गी येथील एका तरुणाशी पत्नी भाग्यश्रीचे अनैतिक संबंध होते। गेल्या 2 वर्षापासून हा प्रकार सुरू होता। लोणी येथे जाऊन बसवराजने भाग्यश्रीच्या आई वडील व भावाला प्रकार सांगितला, मात्र तिच्या वागण्यात बदल झाला नाही। गेल्या शनिवारी 22 जून रोजी भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत कोळी याला बसवराजने तेलगाव येथे बोलावून घेतले। तिच्याकडे असलेला मोबाईल काढून घे असे सांगितले। भावाने धाप दिल्यानंतर तिने लपवून ठेवलेला मोबाईल काढून दिला। त्यानंतर भांडण वगैरे करू नका असे सांगून भाऊ चंद्रकांत कोळी लोणीला गेला। काल रविवारी 23 जून रोजी बसवराज व भाग्यश्री पती पत्नी दोघे लोणीला मोबाईल आणण्यासाठी गेले। तिथेच जेवण करून दोघेही रात्री तेलगावला आले। पत्र्याचे शेड असलेल्या घरात झोपल्यानंतर बसवराजने पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले। पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराज शांत बसून राहिला। त्याचा भाऊ शिवानंद कोळी यांनी मेवणा चंद्रकांत कोळी याला फोन करून बसूने तुझी बहीण भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगितले। तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते। चंद्रकांत यांनी आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असे सांगितले। मात्र बसवराज व त्याचे दोन्ही भाऊ यांनी नदीकाठी रात्रीच लाकडे टाकली। अंथरुणाचा मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले। तेथे लाकडावर ठेवून पेटवून दिले। दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला। त्यानंतर गावात चर्चा सुरू झाली। लोणीहून आलेल्या नातेवाईकांनी घरी व मृतदेह जळालेले ठिकाण पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला।